नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। दुपारी 1:30 वाजेपर्यंत तेजी मार्केटमध्ये टिकून होती। त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 220 पॉईंटने घसरून 75,170 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 44 पॉईंटने घसरून 22,888 वर बंद झालेला आहे। लवकरच लोकसभा निवडणुकांचे निकाल येणार आहेत, त्यामुळे शेअर बाजारात चढउतार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत। आजच्या कामकाजामध्ये BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.29% वर आहे। इतर सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे। सर्वात जास्त घसरण ही BSE रिॲलिटी इंडेक्समध्ये 2.22% झालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिविज लॅब 3.22%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.88%, HDFC लाईफ इन्शुरन्स 2.52%, ग्रासिम इंडस्ट्री 2.08% अशी वाढ आहे। आज मार्केटमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अडाणी पोर्ट 2.18%, पॉवर ग्रिड 1.62%, BPCL 1.46%, कोल इंडिया 1.38% अशी घसरण आहे। सलग विक्रीनंतर आज FIIने 66 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,232 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।